अगं होय होय आहे. अगं वेणी स्वतः म्हणत होती की तिला शंकराच्या मंदिरात जायचंय म्हणून. खरंच खरंच. सत्यासाठी तिनं एक बी सोमवार सोडला नाही बघ, की महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलपत्र व्हायला नाही बघ. अगं आहे तेच तर. अगं वहिनी म्हणत होती अपघात झाल्यापासून तिला शंकराच्या देवात जायच मिळालं नाही म्हणून. आता जायची इच्छा आहे तिची. शालिनी मावशीने स्वतःहून इच्छा व्यक्त केली आहे, खरंच आनंदाची गोष्ट आहे. अगं कोणतं बी संकट आलं दुःख आलं तरी रोजच्या जगण्यात ते हळूहळू कमी होतं यार. शाले बी आता त्यातनं बाहेर येणार बघ हळूहळू. आजी मी काय म्हणते, आपण सगळ्यांनीच येत्या सोमवारी जाऊया का त्यांना घेऊन देवळात? हा चालत आहे. मी तर म्हणते शंकराची कृपाच झाली बघ की वहिनीच्या तब्येतीत फरक पडतोय आणि तिच्यात उमेद निर्माण होते काहीतरी करण्याची. अगदी खरं आहे बघ. प्रत्येक गोष्टीची स्वतः लक्ष देऊन करायची. पण जो अपघात आणि मानसिक धक्का यानं पार खचून गेली आहे पोरगी. मी आता म्हणते बेलपत्रच नाही अभिषेक बी करायचा देवाची. आणि आजी जेव्हा शालिनी मावशीला मंदिरात जाणं शक्य नव्हतं तेव्हा आपल्या घरातली एक व्यक्ती कायम देवळात जायची आणि हे कोणालाही माहित नाही. कोण? नेत्रा. आणि तेही न चुकता. हे तर आम्हाला कळलंच नाही. तसं तिनेच सांगितलं होतं मला की कोणालाही कळू देऊ नकोस म्हणून. काय? नाही म्हणजे माझी खात्री आहे आता नेत्रा बी घरातल्या लोकांबद्दल जरा विचार करायला लागली. तिचा बी घरातल्या लोकांवर जीव जडायला लागलाय. आधी तर कच्चा कच्चा भांडायचीस तिच्या बरोबर. मग काय झालं? तू पण कधी कधी मला घालून पाडून बोलत असतेस की. हे जाऊ दे. पण आता आपण पण नेत्राला तेवढाच जीव लावायला हवा. तिचं डोहाळ जेवण मस्त करायचं. खरं. अगं ये 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 100 वर्ष आयुष्य आहे तुला. ये इथं बस. अगं आता आम्ही तुझ्या डोळ्या जेवणाबद्दल बोलत होतो बघ. काय? पण आजी मी काय म्हणते आपण नको करूया ना डोळ्या जेवण. का ग असं का बोलायलीस? अगं आम्ही तर तयारी सुद्धा सुरू केली आहे. कोणाला बोलवायचं कधी बोलवायचं. हो म्हणजे आम्ही तर इनफॅक्ट मेन्यू आणि रिटर्न गिफ्ट पण ठरवून टाकले. हा मंजुषा दादांची केस चालू आहे कोर्टात. नेत्रा अगं दादानेच सांगितले की नेत्राचं डोहाळ जेवण अगदी दणदणीत झालं पाहिजे म्हणून. पण आईची तब्येत. अगं पण तिला तिच्या दुःखातनं बाहेर काढायचं असेल तर अशी सोय व्हायलाच पाहिजेत. तरच ती सावरणार का नाही? अगं पण PhD. अरे यंग. मंजुषा मला जरा तुझ्याशी बोलायचं बाहेर येशील? अगं जा की. दोघं काय बोलणार असतील मी बघून येते. बस तिचा चालली लगेच बोलू दे. अगं पण नाही हुरहुर लागून राहिली आहे बघ. काय बोलत असतील ग? तू ऐकलं नाहीस? ही अंग काय बोलला ते? त्याला महत्वाचं बोलायचंय. म्हणजे नक्की काय असेल ग? चारे त्याच्या बी मनात काहीतरी असेलच की. अगं पण असं बाजूला जाऊन काय बोलायचं असेल? एवढी मोठी झालीस एवढा अंदाज बांधता येत नाही तुला? आत्या पहिल्यांदा विहंग भाऊजी मंजुषाला एकटीला बाहेर घेऊन गेलेत काहीतरी बोलायचंय म्हणून. एवढं एक्साइटिंग आहे ना हे. परत वाटतं आता लग्नाची तारीख ठरवूनच येतील परत. करायलाच पाहिजे. अगं दोघं बी एकमेकांनी शोभून दिसते ती.
दोघं बी गुणी हायती, समजूतदार हायती आणि एकली बी हायती. मग काय हरकत आहे ना दोघांना बी संसार कराया. हं? तरी पण आहे काय बोलत असेल ग विहंग? का लगीन करून डायरेक्ट पायच पडायला येतील. ते त्यांचं बोलणं झाल्यावरच कळेल ना व कुणी. बोल. काल तू जे बोललीस त्याबद्दल सांगायचं. मंजुषा हे शक्य नाहीये. कारण कळू शकेल? नाही. प्रियंका अन्याय आहे. तुला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण मला त्या नकाराचं कारण कळण्याचा. मंजुषा तू खूप चांगली मुलगी आहेस. ही एक अत्यंत विनोदी गोष्ट आहे विनोद. प्रत्येक नकाराची सुरुवात याच वाक्यापासून होते. मंजुषा सॉरी, मी मध्ये बोललो. तू काहीतरी बोलत होतास. मी खूप चांगली मुलगी आहे. पुढे तुला जर मस्करीच वाटत असेल तर मी हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे विनोद. याला मस्करी कसं समजू? मंजुषा तू खूप चांगली मुलगी आहेस, पण मला पुन्हा ती वाट चालायची नाहीये. एकदा चालून पाहिली, पण जे झालं ते होऊन गेलं, संपलं. माझ्यासाठी नाही. माझी थांबायची तयारी आहे व्यंग. पण माझी पुन्हा चालायची नाहीये. बघ, आपल्यात जे काही आहे ते उत्तम आहे. त्याला तू मैत्री म्हण, जिव्हाळा म्हण, पण जे आहे ते तिथेच थांबू दे प्लीज. ठीक आहे. येतो मी. व्यंग थांब. तू म्हणालास की ही वाट तुला पुन्हा चालायची नाही. फक्त एकच सांग, मी 5 वर्ष त्या राक्षसाचे अत्याचार सहन केले. जर मी पुन्हा नव्या उमेदीने चालायचं ठरवू शकते तर तुला जमायला काहीच हरकत नाही. जबरदस्ती नाहीये व्यंग. प्रयत्न कर. तुला दरवाजे बंद ठेवायचे ठेव, पण कुलूप लावू नकोस. ज्यावेळी दार उघडावंसं वाटेल उघड. मी दरवाजा बाहेरच उभी असेल. पण मला तू थांबायला नकोयस. सगळंच तुझ्या मर्जीने झालं तर काय मजा घेणार? माझ्या वकिलांना परवानगी मिळालेली आहे. तू कोर्टात मुधोळकर विरुद्ध साक्ष देऊ शकतेस. हा, फक्त त्याआधी तुला एकदा माझ्या वकिलांना येऊन भेटावं लागेल. त्यानंतर ते तुला कोर्टात एक्झॅक्टली काय आणि कसं बोलायचं ते सांगतील. त्याची गरज आहे असं वाटतंय तुम्हाला? माझ्या वकिलांना त्याची गरज असं वाटतं. ठीक आहे, मी येईन. आणखी एक, तू गरोदर आहेस. ते बाळ सत्यजितच आहे.
असं जर मी म्हणाले तर ते खोटं ठरेल. रिलॅक्स मिस्टर सरनाईक, तसं काहीही नाही. हे बाळ तर माझ्या नवऱ्यानी म्हणजे सुहासनी दिलेला शापच आहे. पण कोर्टात जर तू हे कोर्टात मी हे सांगायचंय की हे बाळ सत्यजितचं आहे, राईट? डोंट वरी मिस्टर सरनाईक, तसंच होईल. आणि ते करताना मला खूप आनंद होईल, कारण हे ऐकल्यानंतर तुमच्या मुलीचा चेहरा खाडकन पडताना बघणं माझ्यासाठी खूप आनंदाचं. शरद, मिस्टर सरनाईक, तुम्हाला जर हवं असेल की मी कोर्टात तुमच्या बाजूने बोलावं तर थोडासा विनम्रपणा. हा, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कोर्टामध्ये बोल. बाकी वकिलाकडे कधी जायचं काय ते कळवेन तुला. तुला कसं कळलं? तिने सांगितलं. मी तिच्याकडून वदवून घेतलं. अंदाज मला आधीच आला होता. मग काय विचार? नाही, हे शक्य नाहीये. का? मला लग्न नाही करायचं. का नाही करायचंय? पर्सनल चॉईस माझा. मी एकटा हे सुखी आहे. कोणाला फसवतोस मयंक? म्हणून तुला रात्री झोप लागण्यासाठी सुद्धा रोज दारू प्यावी लागते. त्याचा एकटेपणाशी काहीही संबंध नाही. कोणाला फसवतोस तू? मला की स्वतःला? हे बघ व्यंग, तू लग्न करावंस म्हणून देवही तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. पण दिवसभराची कामं संपवून रिकाम्या घराकडे परत येणं यासारखं दुसरं दुर्दैव जगात नाही. आपल्या वाटेकडे कोणीतरी घरी डोळे लावून बसलेला आहे, ही भावना किती बळ देणारी आहे हे मी तुला नव्यानं सांगायला नको. तू अनुभवलेस. आपण आनंदी असल्यावर कोणाच्या तरी डोळ्याच्या कडा ओल्या व्हाव्यात, आणि आपण खचलेलो असताना कोणाच्या तरी हसण्यानं आपल्याला पुन्हा नव्यानं उमेद मिळावी यासारखा दुसरा आधार नाही. जहाजाच्या पराक्रमाचं कौतुक समुद्राला नसतं, ते बंदराला असतं. जहाज जेव्हा बंदराला लागतं तेव्हाच त्याच्या पराक्रमाचं कौतुक होतं आणि त्याच्या जखमांना मलमही मिळतं. आणि हे मी सत्यजित मुधोळकर म्हणत नाही, कवी कुसुमाग्रज म्हणून गेलेत. माझं नाही तर निदान कुसुमाग्रजांचं तरी ऐकशील? नाही तरी नाही सत्यजित. आणि आज मी तुझ्यासमोर हे कबूल करतो की होय, मंजुषा मला आवडते. अरे अनेकदा मी स्वतःलाच तिच्याकडे चोरून बघताना पकडलंय. एकदा मी मुद्दामून तुझ्या घरी आलो आणि तासनतास तिच्याशी गप्पा मारत बसलो. आणि खूपदा असंही झालंय की मी माझ्या घराच्या एकटेपणात विषण्ण अवस्थेत बसून राहिलेलं असताना वाटायचं की आत्ता मंजुषा हवी होती. आणि हेच कारण मला यापुढे जायचं नाही. बिकॉज आय रिअली केअर अबाउट हर. विहंग, मला कळेल असं काहीतरी बोलशील तू? सत्यजित, देवानी मला बनवताना बहुतेक असंच ठरवलेलं असावं की मी एकट्यानेच जगावं, एकट्यानेच राहावं. म्हणून तर आई बाबांचे चेहरेही ओळखण्याच्या आधी हे केले.
मग मधुरा भेटली. म्हटलं चला आयुष्यभराची सोबत झाली. पण नाही. आणि समजा जर आता हे मंजुषाच्या बाबतीत झालं तर मला वाटतं की बहुतेक ना मला हा शाप असावा आणि ह्याची झळ जर मंजुषाला पोचली ना तर मग मात्र मी आत्महत्या करण्याच्या लायकीचं होणार नाही. मंजुषाला नकार देण्याचं जर हे कारण असेल तर ते अत्यंत इडिओटिक कारण आहे. तुझ्यासाठी असेल पण माझ्यासाठी नाहीये. माझ्या जागी जर आलास तर तुला हॅलो मिस्टर मुधोळकर, तुम्ही ताबडतोब माझ्या ऑफिसला या. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. का? ऍडव्होकेट महाबळे त्यांचं ट्रम्प कार्ड वापरणार आहेत कोर्टात. त्यांचा शेवटचा साक्षीदार. कोण आहे? हे सगळं आपण भेटून बोलूया का? तुम्ही प्लीज लवकरात लवकर माझ्या ऑफिसला या. ओके, मी 15 मिनिटात पोहोचतो तुमच्या ऑफिसला. मला अर्जंटली जावं लागतंय, पण हा विषय आपल्यात संपलेला नाही. मला कल्पना होतीच की विहंग असं काहीतरी बोली. तो मला नकार देणारे याची कुणकुण मला होतीच. पण नेमकं काय म्हणाले? मित्र, विहंगला पुन्हा त्या वाटेवर चालायचं नाहीये. कधी कधी एखाद्याचं मन इतकं लांब निघून जातं की मग कोणीही साथ घातली तरी त्याला ऐकू जात नाही. ते स्वतःलाच हरवून बसतं. पण मग तू काही बोलली नाहीस त्याला? मी बोलली. मी त्याला म्हटलं की जोपर्यंत तुला वाटत नाही तोपर्यंत मी तुझी वाट बघायला तयार. मित्र, त्याला आमची मैत्री पसंत आहे आणि आमचं नातं फक्त तेवढंच राहावं असं त्याला वाटतं. पण आम्हाला तर वाटलं होतं की मित्रा, विहंग माझ्याशी बोलला. स्पष्टपणे त्यांनी त्याचं मन मोकळं केलं. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याची माझ्या बरोबरच काय, इतर कोणाही बरोबर संसार थाटण्याची इच्छा नाहीये. आणि तुझी इच्छा काय? खर तर या विषयावर विहंगशी बोलायचं हा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा सुरुवातीला मला खूप भीती वाटली, दडपण आलं. पण खरं सांगू मित्रा, जेव्हा मी खरंच त्याच्याशी बोलले ना तेव्हा मला अजिबात भीती वाटली नाही, अजिबात दडपण जाणवलं नाही. आणि हे सगळं फक्त या घरामुळे शक्य झालं. तू, दादा, आजी, आत्या सगळ्यांनीच मिळून मला इतका सपोर्ट केलाय की विहंगचा नकार सुद्धा मी हसत हसत स्वीकारलाय. मंजुषा, आम्ही कोणी बोलू का विहंगाशी? नको नीता, मी त्याला म्हटलंय ना की मी वाट बघेन. आणि तुम्ही सगळे माझ्या सोबत असताना ते अजिबातच कठीण नाही. मिस्टर मुधोळकर, सॉरी, मी तुम्हाला खूप घाईनं बोलवून घेतलं. तुम्ही कुठल्या महत्वाच्या कामात नव्हतं. या केसपेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाही. कोण आहे त्यांचा साक्षीदार? प्रिया देसाई. मिस्टर मुधोळकर, हा पेपर सोडवणं खरंच खूप कठीण आहे आपल्याला. त्याचं कारण नंबर 1, तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या रिलेशनशिप मधला हा जो एरिया आहे त्यात चूक तुमची आणि फक्त तुमचीच आहे. आणि नंबर 2, या प्रिया देसाई बद्दल तुम्ही मला जे काही सांगितलंय त्यावरनं असं वाटतं की तुमच्यामुळे कुठेतरी या बाई दुखावल्या गेल्या.
त्यांना कोर्टात साक्ष देण्याचा चान्स मिळतोय. तुमच्यावर सूड उगवण्याची ही संधी त्या अजिबात जाऊ देणार नाही. त्या संधीचा त्या पुरेपूर फायदा करून घेते. तो कोर्टात जाण्याआधी आपल्याला कसून गृहपाठ करायचा आणि या सगळ्याला वेळ लागेल. आय होप तुम्हाला घाई नाही. या प्रिया देसाई बद्दल या आधी तुम्ही मला जे काही सांगितलंय त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सांगायचंय, काही आठवतंय? सत्यजित, आपण दोघं इतक्या कॉम्प्लिकेटेड आणि त्रासदायक रिलेशनशिप मध्ये अडकलोय. आपण यातून बाहेर पडूया. आपण दोघं कुठेतरी निघून जाऊया. तुझं आणि मंजिरीचं रिलेशन तर आता चौथा झालं. ते दुरुस्त करता येईल याचा विचार करणं सुद्धा मूर्खपणाचं आहे. मला सुहास बरोबर कधीही लग्न करायचं नव्हतं आणि त्याचं बाळ तर मला कधीच नको होतं. आपण दोघं कुठेतरी लांब निघून जाऊया, सुखाने राहूया.